Hello friends, motivate us by subscribing our channel and support us by clicking the bell icon so you never miss another update. नमस्कार, जय जिजाऊ. एक काळ असा होता, घरची स्त्री चूल आणि मूल एवढं सांभाळत होती. पण आजच्या स्त्रिया चूल आणि मूल यासोबतच घरची आर्थिक घडी बसवण्यासाठी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. तसेच घरातल्या स्वयंपाकघरातून चविष्ट असे पदार्थ बनवून आपल्याला सर्वांना खायला देत असतात. माझ्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही अशा सुगरणींच्या शोधात आहोत. चला तर मग सुरू करूयात आजचा एपिसोड, घरची सुगरण. मंडळी, कोल्हापूर म्हटलं की मनात येतं झणझणीत मिसळ आणि मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा. आज आपण एक वेगळी डिश बघणार आहोत, मटण खिचडी. आज आपल्या सोबत आहेत सौ प्राजक्ता मळिक वहिनी. त्या सुद्धा आपल्या मिस्टरांसोबत त्यांच्या कारखान्यात त्यांना मदत करत असतात. त्याचबरोबर त्या घर सांभाळत रुचकर जेवण देखील बनवतात. वहिनी, यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे? यासाठी आपल्याला 1 किलो मटण, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, काजू बदाम, टोमॅटो, मीठ आणि हळद हे पदार्थ लागणार. 2 चमचे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, 2 चमचे गरम मसाला, चवीनुसार तिखट आणि मीठ, 1 चमचा हळद आणि काजू बदामची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी मिक्सरमधून करून घ्यायची आणि ती मटणाला लावून 1 तास मॅरिनेट करत ठेवायचं. आता मॅरिनेट केलेले मटण आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी 4 ते 5 चमचे तेल घालायचे. तेल थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये हे मॅरिनेट झालेलं मटण आपण घालून शिजवून घेऊ. आणि मटण बुडेल इतपत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. कुकरला झाकण लावून 1 शिट्टी येईपर्यंत मटण शिजवावे. मटण शिजवून झाल्यानंतर कुकर पूर्ण गार झाल्यानंतर मटण काढायचे आणि ते बाउलमध्ये काढून घ्यायचे. ते साधारण असे दिसतील. 1 किलो मटणाला 1 किलो बासमती तांदूळ घ्यावेत. आता खिचडीसाठी लागणारे साहित्य काय काय? आता आपल्याला खिचडीसाठी लागणार आहेत 1 किलो बासमती तांदूळ, उभा चिरलेला कांदा, गरम मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, मीठ, हळद, लवंग, दालचिनी आणि हिरवा वेलदोडा, लाल तिखट, ओलं खोबरं, धने आणि बारीक चिरलेला कांदा. ती बारकी कढई द्यायची. आता आपण खिचडीसाठी लागणारं वाटण आधी करून घेऊया. साधारण 1 चमचा तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा. आता आपला कांदा साधारण लाल झालेला आहे. त्याच्यावर आपण 1 चमचा धणे आणि 2 चमचे ओलं खोबरं हे घालून परतून घ्यायचं चांगलं. खोबरं भरल्याचा आपल्याला वास येईल. त्याच्यानंतर 1-2 मिनिटं परत थोडंसं परतायचं. आणि मग गार झालंय की मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. आता हे आपले वाटण तयार आहे. तर आता आपण खिचडीला सुरुवात करूया. हो, करूया. आता कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा फोडणीला घालायचा. उभा चिरलेला कांदा
उभा चिरलेला कांदा किती लागतो? एक मोठा कांदा असेल तर एक पुरे होतो. ओके. कांदा नुसताच परतायचा आहे की त्यात अजून काही घालायचं? हो, कांदा परतता आपल्याला त्याच्यामध्ये लवंग, वेलदोडा, हे किती प्रमाणात घालायचं असते? एक 3-4 साधारण बास होतो. 3-4 लवंगा, वेलदोड्याचा मोठा तुकडा असेल तर तो अखंडच घालायचा, बारीक करायचा नाही, तो दाताखाली येतो. आणि 1 किंवा 2 वेलदोडे ज्यांना आवड आहे त्याप्रमाणे, नाही घातलं. आता याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट ती किती घालायची असते? साधारण 2 ते 3 चमचे. ओके. 2 ते 3 चमचे. ती किती वेळ परतायची असते? एक 3-4 सेकंद. ठीक आहे. त्याचा ओलेपणा थोडासा गेला की वास येतो भाजलेला. आणि त्याच्यावर आपण आता लाल तिखट घालायचं. लाल तिखट आपल्या चवीनुसार, कोणाला झणझणीत हवा असेल तर थोडं वाढवू पण शकतो. मी आता 2 चमचे लाल तिखट घालते. हळद किती चमचे? हळद 2 चमचे. गरम मसाला गरम मसाला 2 चमचे. आणि सगळ्यात शेवटी आपण धणे आणि खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ते त्याच्यावर घालायचं. हे किती वेळ ठेवायचं आहे आपल्याला? काही 2 ते 3 सेकंद परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ घातले तरी चालतं. वास तर खमंग सुटलाय बाबा. आता यामध्ये पाणी किती घ्यायचं आहे? आता आपण जितके तांदूळ घेतलेले आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं आणि ते साधारण गरम करत ठेवायचं. ओके. तोपर्यंत याच्यामध्ये आपण तांदूळ घालून ते भाजून घेऊ. चालेल. ठीक आहे. कोणते तांदूळ वापरायचे यासाठी? बासमती तांदूळ. त्याच्यासाठी काही स्पेसिफिक रिझन आहे का? स्पेसिफिक रिझन म्हणजे त्याचा स्वाद वेगळा असतो आपल्या रेग्युलर तांदळापेक्षा. जो खिचडी किंवा बिर्याणी असे पदार्थ बनवताना त्याची अजून मजा छान येते. अरे वा. तांदूळ भाजेपर्यंत एकसारखे हलवत राहायचे. तांदूळ भाजले की ते पांढरे दिसायला लागतात. आणि ह्याच्यानंतर आपण शिजवून घेतलेलं जे मटण आहे ते ह्याच्यावर घालायचं. आता भाजलेत का तांदूळ चांगले? हो, आता आपले तांदूळ भाजून झालेत चांगले. तर यानंतर पाणी टाकायचं की आधी मटण टाकायचं? आधी मटण घालायचं ह्याच्यामध्ये. आधी मटण. हे घ्या मटण. मटण बरोबर जे सुटलेलं पाणी असते ते पण सगळं ह्याच्यामध्येच घालायचं. ते बाहेर नाही काढायचं. आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं. आता पाणी गरम झालं असेलच ते आपण आता ह्याच्यामध्ये ओतूया. चालेल. व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता आपण ह्याला झाकण लावून वाफ येऊ द्यायची. आता हे आपलं सगळं झालेलं आहे. आता शेवटी आपण मीठ घालूया चवीनुसार. मीठ किती घालायचं तरी? आता ते आपल्या आपल्या चवीनुसार घालायचं. कारण आपण मटणामध्ये आधी मीठ घातलेलं आहे शिजताना.
त्यामुळे आता फक्त जेवढे तांदूळ आहेत आणि मसाला आपण वापरलेला आहे त्याच्या चवीला लागेल एवढंच मीठ घालायचं. एकदा हलवून घ्यायचं. शिजायला ठेवताना कुकरचं झाकणाची शिट्टी काढून घ्यायची. शिट्टी काढून घ्यायची. हो, आणि फक्त आधी झाकण लावून ठेवायचं. त्याची एक वाफ येते. ती वाफ आली की परत एकदा आपण झाकण उघडून बघायचं आणि हलवून बघायचं की पाणी कमी झालेलं आहे की व्यवस्थित आहे. आपल्याला ते व्यवस्थित आहे असं वाटलं की मग शिट्टी लावायची. आणि किती वेळ कुकर ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला? शिट्टी लावून झाल्यानंतर एक 10 मिनिटं ठेवायचं कुकर, फ्लेम सुरू ठेवायची आणि त्याच्यानंतर बंद करायचं. आणि मग साधारण गार झाल्यानंतर आपली खिचडी तयार होईल. अरे वा. आता याच्यातून वाफ यायला सुरुवात झालेली आहे. मग आता गॅस थोडासा बारीक करायचा. झाकण काढून आपण एकदा झाऱ्याने हलवून बघायचं की पाणी व्यवस्थित आहे. आता आपल्याला याच्यामध्ये समजते की पाणी आपल्याला सफिशियंट आहे. परत आता जास्त पाणी घालण्याची गरज नाही. फक्त एकदा खालीवर करून घ्यायचं का आणि परत आता झाकण घालायचं आणि त्याला आता आपण शिट्टी लावली तरी चालेल. आणि ते किती वेळ म्हणजे ठेवायचं आहे आपल्याला? हो, आता मग शिट्टी यायला लागली की थोडंसं बारीक करायचं गॅस आणि एक 10 मिनिटं ठेवायचं आणि मग बंद केला तरी चालेल. आता फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची. मस्त वास सुटत आहे. हो. लवकरच आपला पदार्थ तयार होतो. आता डिश तयार आहे आणि मी खायला खूपच उत्सुक आहे. मी काय थांबणार नाही आता. हो हो, आता 2 मिनिटात मी तुला डिश करून तयार देते. त्याला आपण आता चिरलेली बारीक कोथिंबीर आणि तुपात तळलेले काजू. आता ही खायला तयार आहे. धन्यवाद, तुम्ही एवढी सुंदर डिश आमच्यासाठी बनवल्याबद्दल. आणि तू मला इतका छान संधी दिलीस हे बनवून दाखवण्याची, त्याबद्दल थँक्यू भावा. आमची डिश तुम्ही घरी नक्की बनवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप सगळ्या तुमच्या मित्रमंडळींची हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. डू लाईक अँड सबस्क्राईब.